प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा त्यातला मंत्र आहे. लसीकरण करणे गरजेचं आहे. 4 लसी मी सांगितल्याप्रमाणे करा. गाईला काहीच होणार नाही. शुद्ध पाणी पाजा. राहिला प्रश्न हवेतून होणारे व्हायरल 24-25 महिन्यामध्ये ती गाय व्हावी. काही लोक 9व्या महिन्यात 10व्या महिन्यात भरतात. सरकारनं 18 वर्षे कालावधी का ठरवला मुलींसाठी लग्नाचा? तर तिची शारीरिक वाढ झालेली नसते. वजन वाढवलं तुम्ही कृत्रिमरित्या, पण त्याला मॅच्युरिटी म्हणता येईल. गोटा सुरुवातीला करताना आपण कशा पद्धतीने केला पाहिजे, काळजी काय घेतली पाहिजे, एक नवीन गोटा बांधताना कशा पद्धतीने त्याची बांधणी असली पाहिजे, त्याबद्दल काय सांगाल? गाय गुणिले 250 स्क्वेअर फूट बरं, एवढी जागा त्या गाईला असावी. गाय गुणिले 250 स्क्वेअर फूट. तर गोटा असा असावा, एक बाजूला शेड असावं, दुसरी बाजूला कंपाऊंड असावं, ती मोकळा असावं. कमी असेल तर, जास्त गाईचा गोटा असेल तर मग पूर्ण मुक्त गोटा असावा आणि बाहेर दुधाचं पार्लर असावं की तिथे यावे आणि त्याने दूध घेऊन जावं. खुराक तिथं खायचा. माझं काय करतो मी, या पार्लरमध्ये खुराक देतो, दूध घेतो आणि सोडून देतो, बाहेरून वैरण टाकतो. छोटा असेल तर मग एका बाजूला शेड करायचं, गाई बांधायच्या, खुराक द्यायचा, दूध घ्यायचं, तिथंच वैरण टाकायचं, सोडून द्यायचं. त्या ज्या बांधलेल्या जागेवर तो शेण काढायचं. बाकीचं मुक्त गोठ्याचं शेण 6 महिन्यातून एकदा काढायचं. मॅनपॉवर कमी होईल. शेण काढणं हा उद्योग आहे म्हणून गोठ्यात मजूर मिळत नाहीत. शेण काढण्याचा उद्योग संपला तर पुन्हा मजूर मिळतील, किंवा स्वतः करत असेल तर कष्ट कमी होईल, राबणूक कमी होईल. तर अशा पद्धतीचा गोठा असेल छोटासा, एक 10 गाईचा असेल, 12 गाईचा असेल तर 12×4 = 48, 50×60चा गोठा. एक बाजूला शेड आणि एका कोपऱ्यात पाणी आणि बाकीचं चरून खाणे. हौदी एक ठिकाणी कोपऱ्यात असेल, इथं वैरण खातील, तिथं पाणी पितील. तुमचं खुराकाचं टोपलं वाजलं की ते गाई गव्हाणीजवळ येतील, टाकले की बांधायच्या, खुराक खाऊ घालायचा, तिथं दूध काढून घ्यायचं, सोडून द्यायचं. मुक्त गोठा पाहिजेच पाहिजे. बरोबर. तर त्या अजून एक तुम्हाला विचारायचं आहे याच्यामध्ये, गोट्याची म्हणजे दिशा कशा पद्धतीने असली पाहिजे? असं काही नाही. तुम्हाला गोठा तुमच्याकडे जशी जमीन उपलब्ध आहे तसं करू शकता. काय अशी दिशा असावी असं काहीही नाही. त्यात कसलंही त्याच्यामध्ये वास्तुशास्त्र नाही किंवा काही नाही. तुमच्याकडे कशी चौकटी उभी असेल तर एका बाजूला शेड, तिकडे बाजूला अशी उत्तरेकडे असेल त्या बाजूला तोंड कर. कुठल्याही बाजूला तुम्ही गाई करू शकता. तुम्हाला सोयीनुसार हौद अमुक तमुक, तुमचं ट्रॅक्टर जाणे, तुमचं शेण काढायला जाणे, अशा सुविधा तुम्हाला करता येतील. अशा पद्धतीने तुम्ही डोकं लावायचं आणि त्याप्रमाणे मॅनेजमेंट करायचं. बरोबर. आता त्या आपल्या गोट्यातील जी होणारी कालवड आहे ती चांगल्यारीत्या कशा पद्धतीनं सांभाळली पाहिजे, त्याचं एक संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे, कालवड संगोपन? पहिले 10 दिवस आईचं दूध चीक द्यायचं, 2.5 लिटर. भरपूर. सकाळी 2.5, संध्याकाळी 2.5. पहिले 10 दिवस. 11व्या दिवसापासून तिला एक 50 ग्रॅम किंवा 15व्या दिवसापासून एक 50 ग्रॅम, 15 दिवसापासून शेंगदाणा पेंड अर्धा लिटर पाण्यामध्ये मिक्स भिजवायची आणि 2 लिटर दूध, अर्धा लिटर ते पिंडीचं पाणी, असं 2.5 लिटर तिला सकाळी 2.5 लिटर संध्याकाळी पाजायचं. पहिला महिना. दुसरा महिना 75 ग्रॅम वाढवायचं जरा. तिसरा महिना 100 ग्रॅम. चौथा महिना पण 100 ग्रॅम. पण दूध कमी करत जायचं. पहिल्या महिन्यामध्ये 2 लिटर, दुसऱ्या महिन्यामध्ये 1.5 लिटर, तिसऱ्या महिन्यामध्ये 1 लिटर, चौथ्या महिन्यामध्ये अर्धा लिटर, 5व्या महिन्यामध्ये 0. आणि वैरणीवर आणि खुराकावरती कालवड आणायची 5व्या महिन्यापासून. ती कालवड 15व्या महिन्यात माझावर येते, 16व्या महिन्यात भरायची, 24व्या महिन्यात ती गाय होते. तुमच्या गोट्यावर आता त्या म्हणजे कितव्या महिन्यात तुम्ही कालवड भरता? 16व्या महिन्यात. 16व्या महिन्यात. 16, 9, 25 जन्मल्यापासून 24-25 महिन्यामध्ये ती गाय व्हावी. काही लोक 9व्या महिन्यात 10व्या महिन्यात भरतात. सरकारनं 18 वर्षे कालावधी का ठरवला मुलींसाठी लग्नाचा? तर तिची शारीरिक वाढ झालेली नसते. वजन वाढवलं तुम्ही कृत्रिमरित्या, पण त्याला मॅच्युरिटी म्हणता येईल, ती आलेली नसते. 2-4 महिन्याने फरक पडत नाही. परंतु तिची जर तब्येत आणि तिची जर जे काय म्हणता येईल त्याला, गर्भाशय किंवा जननेंद्रिय जी असतील तिची चांगली मॅच्युरिटी, चांगली वाढ झाल्याशिवाय पुढच्या व्यथाला ती देत नाही. नसेल तर मग झारणं, पडणे, आडवणं, नडवणं ह्या प्रकार होतात.
आणि त्याच्यामध्ये काही वेळेला गाईचा त्या कालवडीचा मृत्यू पण होऊ शकतो. म्हणून चांगली वजनला यावी, चांगली मॅच्युरिटी यावी आणि 16 महिन्यानंतरच ती भरवावी. बरोबर. व लसीकरणावर काय बोलाल तुम्ही? वर्षातून तुम्ही लसीकरण किती हो. करता? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा त्यातला मंत्र आहे. रोग झाल्यावर उपचार नुकसानीचा, बरोबर. रोग होऊ नये म्हणून काळजी फायद्याची. मग जूनमध्ये घटसर्प, जुलैमध्ये फऱ्या, ऑगस्टमध्ये लंपी, डिसेंबर जानेवारीमध्ये लाळ्या खरकूत, लाळ्या. ह्या 4ही लसीकरण फुकट इन टाईम करून घेणे गरजेचं आहे. रोग झाल्यावरती गाय आपली नाहीच आहे. बरोबर. अतिशय खर्चिक आहे, संकरित जनावर आहे, हे रोगाला बळी पडतं आहे आणि औषधाला तितकंसं प्रतिसाद करत नाही आणि मग आपल्याला फार मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतं आहे. म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. लसीकरण करणे गरजेचं आहे. 4 लसी मी सांगितल्याप्रमाणे करा. गाईला काहीच होणार नाही. शुद्ध पाणी पाजा. राहिला प्रश्न हवेतून होणारे व्हायरल, तेवढंच आपल्याला कव्हर करायचं आहे. बरोबर. आणि एक मास्टायटिस नावाचा जो आजार आहे, तुमचं ॲसिडिक जर तुमचं पशुखाद्य असेल, पोटात जर ॲसिडिटी वाढली तर रक्तातली ॲसिडिटी वाढते आणि मग त्याच्यामध्ये मास्टायटिस होतो. त्याच्यासाठी नैसर्गिक आहार वापरा. युरियायुक्त गोळीपेंड नाही वापरायची. तो एक आजार कमी होऊन जातो आणि मग कमीत कमी आजारात आणि कमी कमी औषधात आपल्या गायी आपण सांभाळू शकतो. बरोबर. आपल्या गोट्यावर डॉक्टर येऊ नये म्हणून काय काय काळजी घेता? हां, पहिल्यांदा तर आपण लसीकरण करून घेतो. माझ्या गोठ्यावर गाई डॉक्टर फक्त AIसाठी येतात, भरवण्यासाठी. हां. इतर आजाराला मी स्वतःच करतो, पण काही वेळ मला होत नाही, मी डॉक्टरना बोलवतो. पण कमीत कमी खर्च आहे माझ्या एवढ्या गोठ्याचा खर्च मंथली लय झालं 1-2-3 हजार रुपये असतो. बरं. जास्त नाही. त्याच्यामध्ये गाय वेल्यानंतरचाच खर्च आहे. इनोला आणा, मग गोळ्या ठेवणे हेच आहे. आजार हा नाहीच आहे आमच्याकडं. मग त्यासाठी एकच काळजी आहे की गाई सशक्त ठेवणे. त्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. बरोबर. आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे त्याला आजारात बळी पडत नाहीत. आणि लसीकरणामुळं आपल्याला साथीचे रोग येत नाहीत. शुद्ध पाण्याचे रोग येत नाहीत. आणि व्हायरल येतात तेवढेच कवर होतात. परंतु पशुखाद्य चांगलं असेल तर, नैसर्गिक पशुखाद्य असेल तर प्रकृती चांगली राहिल्यामुळं गाय आजारी पडायचं प्रमाण नगण्य आहे. बरोबर. त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने गाई सांभाळणं, नैसर्गिक आहारातून सांभाळणं आणि संतुलित आहार, चांगल्या पद्धतीचं वैरण देणं, पौष्टिक वैरण देणं, याच्यातून आपल्याला तो भाग साध्य करता येतो. गाय वेल्यानंतर सुरुवातीचे 15 दिवस काय काळजी? गाय वेली 1 तासाभरामध्ये त्या गायला आपण अर्धा किलो गूळ आणि पाव लिटर इनोलान पाजायचं. 12 तासानं अर्धा किलो गूळ, पाव लिटर इनोलान पाजायचं. पुन्हा सकाळी अर्धा किलो गूळ, पाव लिटर इनोलान, संध्याकाळी 12 तासानं अर्धा किलो गूळ, पाव लिटर इनोलान, असं 1 लिटर इनोलान आपण पाजायचं. जहार पडलेला असेल पुन्हा 10 दिवस रोज 100 मिली इनोलान बरं. त्या गाईच्या खुराकामध्ये आपण देत राहायचं. 10 दिवसामध्ये गाईचं पिशवी पूर्ण क्लिअर दिसेल, काचेसारखा स्त्राव येईल. त्यावेळेस पिशवीची कार्य म्हणजे जे काय घाणगुण इन्फेक्शन आहे ते संपलेलं असेल आणि मग ती दुधावर येईल. मग दुधाकडे लक्ष द्यायचं. बरोबर. तर त्या गाय वेल्यापासून साधारणतः कितव्या दिवसा तुम्ही गाय भरवता? 90 दिवस, 100 दिवस. 90 ते 100 दिवसामध्ये गाय भरलीच पाहिजे. बरं. त्याच्या पुढे जायचं ना? जाऊ द्यायची नाही. गाय वेल्यानंतर 90 ते 100 दिवसामध्ये गाय भरली पाहिजे आणि वर्षाला वेद दिलं पाहिजे. बरोबर. एवढं आपण पहिले 15 दिवसाची काळजी केल्यानंतर गाय जवळजवळ 60व्या दिवशी माझावर येते. पहिला माझ जिरवायचा, बरं. दुसऱ्या माझाला 90वा दिवस येतो. 90 ते 100 दिवसामध्ये गाय भरून टाकायची. बरोबर. तर त्या अजून एक विचारायचं तुम्हाला, डिवर्मिंग काय काय शेतकरी जरा टाळाटाळ करतात. वर्षातून 2दा करावंच. बरं. केलंच पाहिजे. करावंच. पोटातले कृमी निघून जातात. त्या कृमीमुळं गायीची प्रकृती
खालावते, पचलेला जे आपण खातो ते कृमी खातात आणि पचन सुधारत नाही, शेण पातळ पडतं, असे लक्षण दिसल्यास डिवॉर्मिंग करावं. बरोबर. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक गाभण जनावरांसाठी एक वेगळं औषध आहे बरोबर. आणि दुभत्या जनावरांसाठी वेगळं औषध आहे. त्याच्यामध्ये ते कुठलं आहे आपलं गाभण आहे ते असं ठरवून आपण वर्षातून 2 वेळा डिवॉर्मिंग करावं. बरोबर.